आपली मम्मी आहे. रापचिक पॉइंट आहे. तेव्हा इथं पण दगड पडलेत. दिस इज द टर्न दॅट आय मिस्ड. पंजाब टू ले. सो आपला पोपट झालेला आहे. इंस्टाग्राम लोकेशन या अँड मस्का रोड, नासा टेक्नॉलॉजी रोड कंटिन्यूज. इज द नाको लेक. फायनली वी आर इन स्पिती. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचे 7 वाजलेत. सो लास्ट नाईट आय स्टेड हिअर at Alpine Nest. It's a beautiful property, ample space of parking. Naveen works here and he took me to the sightseeing last evening. Prices are also very cheap over here. So for a bed in a dorm will cost around 400 and a private room will cost around 900 something with tax. Okay, good morning everyone. मी निघालो आहे आपल्या होमस्टेमधनं. इट वॉज नॉट अ होमस्टे, इट वॉज अ हॉटेल ओनली, अल्पाईन नेस्ट. तर तिथनं निघालो आहे मी अँड इट्स 7:45 AM इन द मॉर्निंग. वी आर गोइंग टू शिपकेला, देन नाको अँड देन ताबो. वेदर इज गुड. काल रात्री पाऊस पडून गेला आहे. यू कॅन सी इट्स अ फॉगी वेदर राईट नाव. आय होप सो पाऊस पडू नये दिवसभरात, कारण पावसाने खूप त्रास दिला मला. ओके, तर आपल्याला जायचं शिपकेला, विच इज न्यूली ओपन्ड. सो दॅट इज समथिंग न्यू दॅट हॅज ओपन्ड रिसेंटली फॉर पब्लिक. अदरवाईज इट वॉज ओनली फॉर मिलिटरी. एस्टिमेट दाखवतोय तिथं जायला 3 तास, 100 किलोमीटर इथून. अरे हां, इथून आहे ना ॲक्च्युली किन्नौर कैलासचा व्ह्यू दिसतो. वी सॉ सुसाईड पॉईंट, मोनॅस्ट्री, कल्पा मोनॅस्ट्री, टेम्पल एक होतं. विष्णू नारायणचं एक मंदिर होतं जिथं एक फेस्टिवल होतो, राऊलेन फेस्टिवल, ऐकलं असेल. तोंडाला मास्क लावून, पिंक कलरचा मास्क असतो, तोंड चेहरा पूर्ण कवर करतात आणि काय तर सेरिमनी असते त्यांची, फेस्टिवल असतो. इथंच होतं ते. हां, दिस इज रिकॉंगपिओ. रेकॉंगपिओच्या वरतीच कल्पा आहे आणि तिथून पुढे सरळ गेलं तर आपण रोगी विलेज काय तर लागतं, ते पण तुम्ही बघू शकता. पोल्युशन अजिबात नाही आहे इथं, एकदम क्लीन एअर. लांबपर्यंत तुम्हाला म्हणजे व्हिज्युअल्स चांगले दिसतात, विजिबिलिटी भरपूर आहे. तुम्ही जर ह्याच्यात बघितला ना टेम्परेचरच्या ॲपमध्ये वगैरे, तुम्हाला तिथं विजिबिलिटी पण दिसेल 3 किलोमीटर्स, 4 किलोमीटर्स. लेट्स सी, बघितला सर जी, एक फ़ोटो ले सकते हो क्या? मैं अभी तो इधर से अपना कल्पा से. मैं तो पुणे से हूँ. हाँ, अकेले हो. तो दिस इज योर रिकॉंगपिओ विलेज. रापचिक पॉइंट. रापचिक पॉइंट आहे. जवळच आहे ना वॉटरफॉल. द रापचिक कॅफे, रापचिकू. More half tunnels. And waterfall. माळशेज घाट. स्थळ माळशेज घाट. ओके गाईज, मी आलो आहे माळशेज घाटमध्ये. ओके, मी मॅप लावला आहे कुठला, शिपकिलाचा. ठीक आहे. 2 तासचं एस्टिमेट आहे, 69 किलोमीटर्स, आणि 8:45 वाजलेले आहेत, म्हणजे 8:41 दिसत आहे. बट रिचिंग टाईम किती दिसत आहे? 1:30 वाजता, म्हणजे 9:45, 11:45 मी पोचायला पाहिजे. बट इथं दाखवतोय 1:13 PM. मी खूप वेळ झालं विचार करतोय, असं का दाखवतोय, तर काय तर प्रॉब्लेम आहे का. नंतर मी इथं बाजूला बघितलं, GMT प्लस सेट. आपलं GMT किती राहतं? +5.30 ग्रीनविच मीन टाईम. हे प्लस सेट दाखवतोय, आपलं +5.5 आहे.
तो दुसरा टाईम झोन दाखवतोय. म्हणजे मी दुसऱ्या टाईम झोनमध्ये पोचणार. दॅट इज चायना तिबेट. तेच म्हणलं, विचार करतोय मी, 1.5 का दाखवतोय म्हणजे आता हे सव्वा 1 दाखवतोय, मगाशी 1.5 दाखवत होता. तर बाजूला लक्ष गेलं माझं +8. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथं टाईम झोन चेंज होतं शिपकिलामध्ये. आणि हेच उमलिंगला मध्ये पण झालं होतं. मी म्हणतोय वेगळा टाईम का दाखवतोय, नंतर कळालं चायनाचा टाईम झोन दाखवतोय. आता इथं बघितलं ना, रस्त्यावर भरपूर दगड पडलेत आणि हे जे रॉकी माउंटन्स आहेत, उन्हामुळे सगळे चमका लागलेत. दगड असे भरपूर पडलेत रोडवर. इथं ह्या एरिया पूर्ण असा शूटिंग स्टोनवाला एरिया आहे. आणि हे फुल चमकतंय आणि डोळ्यावर येत आहे माझ्या. हे जे दगड चमकतात ते डोंगर वगैरे, आणि डोळ्यावर यायला लागलं माझ्या. हे इथं पण दगड पडलेत, इथं पण दगड पडलेत. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर पूर्ण पूर्ण सिनरी चेंज झालं. आता इथनं सगळे रॉकी माउंटन्स चालू झालेत. पूर्ण आता हिरवळ एक पण कुठंच नाही आहे. ॲटमॉस्फिअर, वातावरण, क्लायमेट, ग्रीनरी, सिनरी सगळं चेंज झालेलं आहे. ओके, वी हॅव रिच्ड पू व्हॅली. दिस इज पू व्हॅली. ओके, दिस इज डबलिंग विलेज. आणि इथं एक चेकपोस्ट आहे. यू हॅव टू शो द इनर लाईन परमिट फॉर फॉरेनर्स ऑर NRI. इंडियनसाठी अलाउड आहे. दे डोंट हॅव टू शो एनिथिंग. बट फॉर फॉरेनर्स अँड NRIs दे हॅव टू शो द ILP, इनर लाईन परमिट. अच्छा, दिस इज खाप संगम. इथं सतलज आणि कुठली नदी भेटते? सतलज अँड स्पिती. दिस इज कॉन्फ्लुएन्स ऑफ सतलज अँड स्पिती. सो दिस इज खाप संगम. मला इथं वरती जायचं आहे फॉर शिपकिला. सो आय एम गोईंग देअर. सो लेट्स गो. दिस इज द टर्न दॅट आय मिस्ड. आणि मी 2 किलोमीटर पुढे जाऊन आलो. ठीक आहे, दिस इज शिपकिला, 31 किलोमीटर्स. लेट्स गो. 1 तासात पोचून जाईल मी, आणि परत 1 तास खाली यायला, कारण इथनंच रिटर्न जायचं परत. अरे मग अशी वरती चढलेलं इथनं आलो असतं मग बहुतेक. पंजाब टू ले. आपके दोस्त है क्या? नीचे क्या? वो भी पंजाब से रास्ते में मिले मुझे. समोर दिसतात ते जगमेत जुगनू सर आहेत. दे आर डुईंग पंजाब टू ले ऑन सायकल. चलिए सर जी. सो दॅट वॉज जगमीत जुगनू सर ऑन सायकल. खाली अजून एक जण भेटले होते, तर नाव विसरलं. दे आर ऑल्सो ऑन सायकल. आणि हे चांगलाच मोठा पास आहे हा शिपकिला पास. 30 किलोमीटरचा घाट आहे नुसतं. इथं डोगरी विलेज आहे हा. त्याच्या पुढे अजून जायचं आपल्याला. स्टील 35 मिनिट्स टू गो, 16 किलोमीटर्स. सो आपला पोपट झालेला आहे. मला जायचं होतं शिपकीला, तर इथं रस्त्याचं काम चालू आहे. चारकोल टाकून ठेवलं आहे रोडवर त्यांनी. त्यामुळे आय एम जस्ट नियर नामग्या विलेज अँड आय कॅनॉट गो अहेड टू शिपकीला. सो आय जस्ट केम 16 kilometers up. Still 16 kilometers were left, but the road is closed. So that Namgya village is some 12,400 feet. आणि ॲक्च्युली त्यांचं स्पेशालिटी काय आहे की 1962मध्ये तिथल्या नामग्या जे गाव आहे, नामग्या डोगरी गाव, तर तिथल्या लोकांनी जे काही चायनीज मुवमेंट होती ते सगळे ट्रॅक करत होते, लक्ष ठेवत होते. आणि आपल्या इंडियन मिलिटरीला ते सगळं माहिती देत होते जे काय असेल ते. आणि प्लस त्यांना रस्त्याबद्दल किंवा शॉर्टकट्स जे काय रोड वगैरे आहेत ती सगळी इन्फॉर्मेशन त्यांना प्रोव्हाइड करत होते. सो दे हेल्प अ लॉट ड्युरिंग द 1962 वॉर अगेन्स्ट द चायनीज पीपल. सो ही सगळी माहिती तिथं नामग्या विलेजमध्ये लिहिलेली आहे. काय लिहिलं? लेट युअर इन्शुरन्स एक्सपायर बिफोर यू ड्राईव्ह स्लो. ठीक आहे, हे स्पिती व्हॅली आणि सतलजचं कॉन्फ्लुएन्स आहे. सॉरी, स्पिती रिव्हर अँड सतलज रिव्हर. हे सतलज रिव्हर आहे.
सो लास्ट टाइम वी सॉ बसपा रिवर. दिस इज सतलज रिवर आणि ती इथून येते ती स्पिती रिवर आहे. सो दिस इज द खाब संगम ब्रिज. इथं कॉन्फ्लुएन्स आहे. तर स्पिती काय काय लिहिलं आता, हे ताशीगंग म्हणून कुठं तर चाललं आहे रोड. ताशीगंग मंदिर इथून 16 किलोमीटर. शिपकीला ओपन फॉर टुरिस्ट, नॉट ओपन फॉर टुरिस्ट. अम्मा होमस्टे पण इथं ताकचेन संगम दावा. हो हो, इंस्टाग्राम लोकेशन आहे हा. ओके, खाप संगम पासून असं वर येतो रोड. ठीक आहे, ताबोकड जाताना असला मस्का रोड आहे ना, ह्याला म्हणतात नासा टेक्नॉलॉजी. नॉट वॉट वी हॅव इन अदर स्टेट्स. दिस इज नासा टेक्नॉलॉजी रोड. एकदम मस्का. या किती लीन करा तुम्ही, किती पळवा, किती लीन करा. आणि असे माउंटन एरियामध्ये एवढे भारी रोड बनवू शकतात, तर आपल्या प्लेन जागेमध्ये का नाही एवढे चांगले रोड बनवू शकत. एकदम मस्का रोड आहे. सो नाको इज 14 किलोमीटर्स. तिथं एक मोनेस्ट्री आहे, नाको लेक आहे, ते आपण बघूया. लेक साईड थोडंसं खाऊया, मग आपण निघूया. अँड ॲज यू हॅव ऑब्झर्व्ड, काल ग्रीनरी होती, आज सगळं साफ. कलर चेंज, ग्रीन टू ब्राऊन, ग्रीन टू येल्लो, जो काय कुठला कलर असेल तो. आणि वर जायचं आपल्याला. यंगथंग, नाको, ताबो 75, काजा 115. सो आवर स्टॉप इज, नेक्स्ट स्टॉप इज नाको. नाकोमध्ये जेवण करू आपण. अँड द मस्का रोड, नासा टेक्नॉलॉजी रोड कंटिन्यूज. ऑल राईट, वी आर इन नाको. सो नाकोमध्ये काय बघायचं? नाकोमध्ये आहे मोनेस्ट्री, नाकोमध्ये आहे लेक आणि नाकोमध्ये आहे होमस्टे. सो आय थिंक वी आर हिअर ॲट नाको मोनेस्ट्री. इज अ मोनेस्ट्री. चला तिकडं लावून, एक मस्त जागा भेटल्या. अँड check out the view. We saw the monastery from outside. आतून पण लेकला जायला रोड आहे बाय वॉक. इथून पण जाऊ शकतो. अच्छा, दिस इज द लेक. अच्छी, रस्ता बंद आहे. अच्छा, एवढंच आहे इथं. डॉगेश काय खातोयस? हड्डी. So this is the Nako Lake. ठीक आहे, this is the Nako Lake. गाडी इथपर्यंत येते, ते पण इथं अलाउड नाही लावायला. मी 2 मिनटं लावतो म्हणून सांगून आलोय. होय, गाडी उडा लागली. हो हो, एकतर क्लाइंब आहे आणि असं ग्रॅव्हलवाला रोड आहे. सो नाकोमधनं मी निघालो आहे आणि मी चाललो आहे ताबोला. ताबोला पण जवळच आहे.
जर तुम्हाला डाऊट असेल ना ताबोला राहायचं का नाकोला राहायचं का कल्पाला राहायचं, या तिन्हीपैकी तुम्ही कुठलाही स्टे करू शकता इफ यू आर स्टार्टिंग फ्रॉम सॉरी चितकुल. हॅलो गाईज, तर इथं नाकोपाशी ढाबा वगैरे आहेत, 3-4 5-6 ढाबा आहेत. सो हॅड सम मोमो, व्हेज मोमो ओव्हर हिअर. क्वालिटी अँड क्वांटिटी वॉज व्हेरी गुड, टेस्ट वॉज व्हेरी गुड. तर आत्ता मी चाललो आहे ग्यू मोनॅस्ट्री GUE. तर तिथं आपला स्टे आहे आजचा, आणि तिथून ताबो जरासं लांब आहे. सो मी काय बुकिंग करताना बघितलं नाही नीट. सो तिथं बुकिंग करताना इथं ग्यू मोनॅस्ट्रीपाशी नामगन होमस्टे म्हणून आहे, तिथं बुक झालं स्टे. हो, आता तर तिकडं चाललो आहे, आज राहतो तिकडंच, आणि सकाळी लवकर निघेन मी टू ताबो, आणि ताबोच्या पुढे मी जाईन काजाला डायरेक्ट. एनी प्रॉब्लेम? हां, ठीक आहे. वी आर गोइंग टू गिव मोनेस्ट्री टुडे. विल स्टे देअर. विल कंटिन्यू टू काजा टुमॉरो मॉर्निंग. काजामध्ये आपण 2 दिवस स्टे करणार आहे. लापच्या 20 किलोमीटर्स आहे अजून. 100 रुपये किसका आहे भाई? ओके. सो काजा स्पितीसाठी 100 रुपये अजून इथं परत. हो, वेलकम टू स्पिती व्हॅली. फायनली वी आर इन स्पिती. ओके, तर काजा 75 किलोमीटर्स लेफ्ट. आपल्याला खालीच जायचं आहे. तिबेट 20 किलोमीटर्स वरती. इथून रोड आहे लापच्या या ठिकाणी. दॅट इज तिबेटियन बॉर्डर. गार्डियन ऑफ लापचा आला. A chance to see Tibet without visa. Visit Lapcha. Get your passes from LTVP Sumdo. तर इथं पास घ्यावा लागतो वरती जायचं असेल तिबेट बॉर्डरला. तर ठीक आहे, इथनं लेफ्ट ताबो आणि इथनं आतमध्ये ग्यू मोनेस्ट्री. आय एम गोईंग हिअर. लेट्स गो. मस्त आहे ना? चला बुकिंग था. दिस इज आवर स्टे फॉर टुडे. अकेले है? हाँ, सिंगल है? हाँ, अकेले. This is my room for today, and this is the view from the window. And let me show you the Gyu Monastery. So this is the view. And that is the monastery. That is our bike. There's a river flowing over there. We are going to go there tomorrow. And there's the road from where we came from. Okay, so this is the parking area for Gyu Monastery. इथं मी गाडी पार्क केली आणि इथनं असं चालत वर जायचं आपल्याला. हे आपलं गिव मोनॅस्ट्री. आणि आपल्या केरळचे मित्र आहेत सगळे, केरळवरून आलेले, चितकुल पासून सोबत येते. अँड सम फ्रेंड्स फ्रॉम आपलं पिंपरी चिंचवड. आपली मम्मी आहे. ओके, खाली एक मूर्ती आहे, त्याच्यावरती एक आहे, त्याच्यावरती अजून एक आहे, त्या ठिकाणी मम्मी आहे. So this is where we are going to have our dinner today. It's a home cooked dinner. So that's all for today. Thank you for watching. Stay tuned for another video tomorrow.